नमस्कार मित्र, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे पुन्हा त्याच ठिकाणी, म्हणजे पनवेल येथील पळसपे या ठिकाणी। डिसेंबर महिन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे। आज आहे 1 डिसेंबर 2025 आणि आपल्याला माहितीच आहे की हा जो मुंबई गोवा हायवे आहे, या मुंबई गोवा हायवेला तारीख पे तारीख मिळत गेलेली आहे आजपर्यंत। आणि गेले जवळजवळ 5 वर्ष 31 डिसेंबर ही डेडलाईन या मुंबई गोवा हायवेच्या पूर्णतेसाठी अनाउन्स होत होती। पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या 2 टप्प्याचं जे काम होतं ते जवळजवळ 3 वर्षापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं। पण आता आज आपण पाहूच ते आतापर्यंत किती काम झालेलं आहे। आणि कासूपासून पुढे नागोठणे जे आहे, त्या नागोठण्याच्या मधला जो टप्पा आहे, त्या टप्प्याचं काम इतकं भयंकर पद्धतीने केलेलं आहे। कित्येक वर्षापासून काम पेंडिंग होतं, तर तेही कितपर्यंत झालंय बघूया आपण। तिकडे एक फ्लायओव्हर ब्रिज बनवायचं काम चालू होतं, ते गेले कित्येक वर्ष चालू होतं। मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तेही आपण पाहणार आहोत। बरं, या टप्प्यामध्ये इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास हे महत्त्वाचे बायपास ते सुद्धा पूर्ण होणं अपेक्षित होतं। तर आता आपण पुढे जाऊ, आपला प्रवास सुरू करू आणि पनवेलपासून कासू आणि कासूपासून पुढे इंदापूर या मधल्या टप्प्यामध्ये कुठे कुठे काय काय काम बाकी आहे ते तसा आढावा आपण घेणार आहोत। आणि बायपासची परिस्थिती काय आहे ती सुद्धा पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की पहा। पळसपेवरून आपण निघालेलो आहोत आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे। समोर जाणाऱ्या गाड्यांची गती कशी आहे हे तुम्ही पाहू शकता। किती धीम्या गतीने गाड्या चालल्यात, कारण अधूनमधून रस्ता खडबडीत झालेला आहे। हा आहे पळसपेचा ब्रिज। याचं पण पॅचवर्क बऱ्याच वेळेला झालेलं आहे। हे बघा, हे मध्ये मध्ये असे खडबडीत झालेले रस्ते आहेत। हे कॉन्क्रिटीकरण कसं केलंय ते त्यांचं इंजिनियर नसताना जे इंजिनियर होते करणारे ते त्यांनाच माहीत। पनवेल पासून पुढे आल्यानंतर पहिलाच टोल नाका आहे, अजून सुरू नाही केलेला, कारण रस्त्याचं अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे। पण काम पूर्ण होण्याच्या आधीच टोल नाका मात्र सुसज्ज आहे। हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज गडप गावाचा ब्रिज आहे। याचं बरेच वर्ष काम चालू होतं आणि तो आता पूर्ण झालेला आहे। दोन्ही मार्गिका त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत। तर ही एक जमेची बाजू आहे। हा परिसर जो तुम्ही पाहताय तो आहे कोलेटी, आणि कोलेटीचा पण हा परिसर अनेक वर्षापासून प्रतीक्षित आहे काम पूर्ण होण्यासाठी। पेवर ब्लॉक्स आहेत, खड्डे आहेत रस्त्याला। आणि या ठिकाणी एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता गेल्या वेळेस। इथलं सुद्धा अंडरपासचं काम चालू केलंय, पण ही परिस्थिती बरेच वर्षापासून
तशीच आहे. काम अतिशय धीम्या पद्धतीने चाललेलं आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होती, पण आता जो डांबर टाकून जरा चांगला केलेला आहे आणि इथून पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता सुरू होतो. फाट्याजवळ पोहोचतोय. हे आहे निडी गाव. हे आहे मोरावाडी आणि उजव्या बाजूला हॉटेल कामत गोविंद आहे. आणि गेले अनेक वर्षापासूनची डोकेदुखी ठरलेला हा परिसर, म्हणजे आता नागोठण्याचा परिसर सुरू झालेला आहे. समोर बघा तिकडे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. पण फ्लायओव्हरचं काम करत असताना जो सर्व्हिस रोड देतात, त्या सर्व्हिस रोडची परिस्थिती खूपच वाईट आहे. केला होता तेव्हा या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. अतिशय भयानक मोठे मोठे खड्डे होते, त्यामुळे लेफ्ट राईट करत जायला लागत होतं. पण आता हे बुजवलेले आहेत आणि त्याच्यावरती डांबर टाकलेलं आहे. मे महिन्यापर्यंत चालेल असं एकूण परिस्थिती पाहता वाटते. तोपर्यंत आपल्याला हा सर्व्हिस रोडच यूज करावा लागणार आहे. पण त्याची डागडुजी व्हायला पाहिजे, ती होत नाहीये. या ठिकाणी जे पेवर ब्लॉक्स होते, ते पेवर ब्लॉक्सवरती पूर्ण डांबर टाकलंय आणि त्याची लेवलिंग केलेली आहे आता. त्यामुळे बऱ्यापैकी चांगला झालेला हा रस्ता. नाहीतर इथे जेव्हा पेवर ब्लॉक्स होते तेव्हा तर गाडी अक्षरशः अशी घोडी चालवतोय असं वाटायचं. परिसर आणि या रस्त्याची अवस्था सुद्धा खूप बिकट आहे. खूप
खड्डे आहेत रस्त्याला. सर्व्हिस रस्ता दिला आहे आणि हे बाजूला पाहताय तुम्ही ते फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि हे काम कमीत कमी 1 वर्ष चालेल असं मला वाटतं. हा नागोंड्याचा परिसर तुम्ही जो पाहताय आणि या अंडरपासचं जे आणि हे पेवर ब्लॉक्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याची परिस्थिती आजही जैसे ते आहे. तेच पेवर ब्लॉक्स आहेत आणि रस्ताही तसाच आहे. डायव्हर्जन दिले आणि काही विशेष प्रगती दिसत नाही आहे. हे जे अंडरपास नागोट्याचं होतं ते मागच्या वेळेस आलं होतं त्यावेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. काही विशेष प्रगती त्या फ्लायओव्हरची झालेली नाही आहे. गेल्या वेळेस आलो होतो त्यावेळेची जी परिस्थिती होती तशी सेमच परिस्थिती आता पण दिसली. त्यामुळे काही जास्त काम झालेलं नाही आहे. हे असंच राहिलं तर मला वाटतं आणखी 2-3 वर्ष तरी नक्कीच जातील. आहे वाकण फाटा आणि वाकण फाट्यापासून पुढे जवळजवळ इंदापूरपर्यंत मला वाटतं रस्ता चांगला आहे. मध्ये काही असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेनच. ही आहे सुकळी खिंड. सुकळी खिंड पार करून आपण आलो की हा दुसरा टोल नाका आहे. म्हणजे पनवेल पासून आपण प्रवास सुरू केला की पनवेल ते माणगावच्या दरम्यान 2 टोल नाके येतात. हा सुद्धा अजून टोल सुरू झालेला नाही आहे. काम जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर हा टोल सुरू होईल. पण टोल नाका मात्र सुसज्ज आहे. त्यानंतर माणगाव नंतर जो टोल नाका येतो तो महाड शहर क्रॉस केल्याच्या नंतर महाड आणि पोलादपूरच्या मध्ये एक टोल नाका येतो. असे माझ्या मते 50-50 किलोमीटरच्या अंतरानंतर टोल नाके बसवण्यात आलेले आहेत असं माझा अंदाज आहे. पुरी गावाजवळ पुन्हा डायव्हर्जन दिलेलं आहे. आता हा रस्ता पूर्ण झाला होता पण आता परत काय काम करतात देव जाणे. ओके, तर हा जो ब्रिज आहे आता आपण पोचलो आहोत कोलाडजवळ आणि कोलाडचा जो जुना ब्रिज होता तर त्या ठिकाणी आता काम चालू आहे आणि माझ्या मते नवीन ब्रिज तिकडे बांधण्यात येईल आणि इथे पुन्हा डायव्हर्जन दिलेलं आहे.
जाम असतं. यावेळी सुद्धा ट्रॅफिक जाम होण्याचा अगदी 100% खात्री आहे. आणि आता या फ्लायओव्हरला आणखी किती वर्ष जाणार आहेत त्याचं काहीच गणित नाहीये. आपण जसं तळवलीचा ब्रिजचं काम पाहिलं ना, तसंच या रातवडचं सुद्धा काम बरेच वर्ष रखडलं होतं. पण हे साधारण 6 महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन्ही मार्गिका सुरू झालेल्या आहेत. हा समोर दिसतोय तो आहे मुंबई गोवा हायवे, म्हणजे कोलाडकडून आला आणि इथे पुढे इंदापूरला जाणार. तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे इंदापूर बायपासचं जंक्शन. आणि इंदापूर बायपासचं जंक्शनचा जो परिसर आहे तो मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे. फक्त सुधारणा याच्यामध्ये एवढीच झालेली आहे. तर हा जो परिसर आहे ना, फक्त इथे भरणी टाकण्यात आलेली आहे आणि हा पूर्ण रस्ता बनवण्याजोगा हा परिसर डेव्हलप केलेला आहे. आणि तुम्ही समोर तिकडे पाहताय ना, ते हे 2 पिलर्स जे आहेत ते फ्लायओव्हरचे पिलर्स आहेत. ते अनेक वर्ष असेच आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा नाही झालेली अजून, म्हणजे काहीच डेव्हलपमेंट नाही आहे. फक्त हा एवढा परिसर, इथे बरीचशी झाडी वगैरे होती तर ती पूर्ण तोडून हा रस्ता प्लेन केलेला आहे. एवढंच काय ते काम इंदापूर बायपासचं झालेलं आहे. तर ही इंदापूर बायपासची परिस्थिती आहे. आता थोडं पुढे गेल्यानंतर आपण माणगाव बायपासची काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूया. हा समोर जो तुम्हाला दिसतोय तो रस्ता आहे इंदापूरचा, म्हणजे इंदापूर क्रॉस करून आपण पुढे आल्यानंतरचा हा रस्ता आहे आणि हा पुढे सरळ जातो तो माणगावकडे. तर आता हे जे जंक्शन आहे हे इंदापूर बायपासचा परिसर आहे. म्हणजे आपण इंदापूर शहराकडे जेव्हा येतो त्याच्या पूर्वीचा मगाशी तुम्हाला मी तो बायपासचा जो रस्ता, म्हणजे जो जंक्शन आहे ते दाखवलं, जिथून बायपास सुरू होतो आणि या ठिकाणी येऊन हा बायपास संपतो. म्हणजे हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता मुंबई गोवा हायवेचा माणगावकडे जाणारा, तो इथे कनेक्ट होतो. आणि तो जो रस्ता दिसतोय तो जुना मुंबई गोवा हायवे आहे आणि इथेही अशी परिस्थिती आहे. हा सुद्धा परिसर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर इथे सुद्धा फक्त ही जी पूर्ण जागा आहे ही लेवल केलेली आहे आणि इथे पूर्ण रस्ता बनवण्यायोग्य केलेली आहे जागा. पण पुढे तिकडे काहीच डेव्हलपमेंट दिसत नाही आहे. आणि माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बायपासच्या कामामध्ये मुख्य अडसर होता ते म्हणजे कोकण रेल्वेच्या लाईनवरून फ्लायओव्हर त्यांना काढायचा होता. म्हणजे तो फ्लायओव्हर दोन्हीकडे तीच परिस्थिती आहे. फ्लायओव्हर आहे आणि तो फ्लायओव्हरचे पिलर्स दोन्ही बाजूला रेडी आहेत, पण तो फ्लायओव्हर अजून काही काम झालेलं नाही आहे. आणि इथली परिस्थिती ही परिस्थिती तुम्ही पाहतच आहे की अगदी मुंगीच्या पावलाने काम चालू आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन की काम चालू आहे हे म्हणणं चुकीचं आहे, कारण इथे मी फक्त हे लेवलिंग झालेलं पाहिलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे, फक्त लेवलिंगचं काम झालं आहे. पुढे काम अजूनपर्यंत काहीच सुरू न झालेलं. आणि शासनाने, पुन्हा एकदा सांगतो, शासनाने नवीन टेंडर काढून निधीसुद्धा मंजूर केला, पण तो निधी जातो कुठे आणि त्या निधीचं होतं काय
किंवा ते वर्क ऑर्डर त्याची निघते की नाही निघाली की नाही निघाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. तर या दोन्ही बायपासचं काम होणं खूप महत्त्वाचं आहे मुंबई गोवा हायवेच्या दृष्टीने, कारण हे दोन मुख्य अडथळे आहेत जे सीझनमध्ये खूप डोकेदुखी ठरतात. या दोन्ही प्रोजेक्टसाठी म्हणजे माणगाव बायपास आणि हा इंदापूर बायपास या दोन्ही प्रोजेक्टसाठी शासनाने नव्याने टेंडर काढले, नवा निधी उपलब्ध करून दिला, तरी पण अक्षरशः मुंगीच्या पावलाने हे काम सुरू आहे. काम सुरू आहे हेच म्हणणं मला चुकीचं वाटतं आहे. कारण इकडे तुम्ही पाहताय, हे बघा, इथे तुम्ही पाहताय फक्त ही जागा लेवल करण्यात आलेली आहे, बाकी काम सुरू असल्यासारखं इथे काहीच दिसत नाही आहे. कोणतेही यंत्रसामुग्री नाही आहे, कामगार नाही आहेत. तर मग आपण कसं म्हणणार की या बायपासचं काम चालू आहे. आता पुढे जाऊन आपण माणगाव बायपासची परिस्थिती काय आहे ती सुद्धा बघूया. मला वाटतं माणगाव बायपासची पण परिस्थिती काही वेगळी नसणार, तरी पण आपण जाऊन बघू. तर आता आपण पोचलो आहोत माणगाव बायपासजवळ. तो तिकडून आपण इंदापूरवरून आलो. हे नव्याने रेडीज प्युअर वेज लॉजिंग बोर्डिंग हॉटेल झालेलं आहे आणि सरळ जातो तो माणगावला. आणि माणगाव बायपास थोडंसं इंदापूरपेक्षा थोडं जास्त काम झालेलं असं म्हणू शकतो आपण, कारण इथं जो जंक्शन आहे बायपासचं तिथून हा कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे, त्या बाजूला सुद्धा कॉन्क्रीट आहे. तर ज्या पद्धतीने आपण इंदापूर बायपासच्या जवळ पिलर्स पाहिले फ्लायओव्हरचे, तसेच पिलर्स या ठिकाणी सुद्धा बनवलेले आहेत फ्लायओव्हर्ससाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिकडून समोरून ना कोकण रेल्वे जाते आणि कोकण रेल्वेची लाईन जात असल्यामुळे तिकडून फ्लायओव्हर केलेला आहे आणि ते पलीकडे जाऊन मग तो सरळ रस्ता पुढे जाऊन पुन्हा आपल्या मुंबई गोवा हायवे जो मुख्य रस्ता आहे त्याला जाऊन मिळतो. तर हे जे दोन्ही बायपास जे आहेत, आता इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. हे जे कॉन्क्रिटीकरण आहे हे कॉन्क्रिटीकरण होऊन बरेच वर्ष झाली, मला वाटतं कमीत कमी 2-3 वर्ष तरी झाली असावीत. आणि इथे सुद्धा काम चालू आहे असं म्हणता येणार नाही, कारण काम करण्यासाठी मशिनरी नाही आहेत, कामगारसुद्धा नाही आहेत. तर ही परिस्थिती आहे दोन्ही बायपासची, म्हणजे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास. मुंबई गोवा हायवे जे आहे त्याच्यासाठी आपल्या कोकणातली जनआक्रोश समिती आहे, त्या जनआक्रोश समितीने सुद्धा अगदी पनवेल पळसपेपासून ते कासू आणि कासूपासून इंदापूर असे हे 2 टप्पे आहेत. ते 2 टप्प्याची पाहणी दौरा केला होता. म्हणजे जी जनआक्रोश समिती आहे त्या जनआक्रोश समितीने संपूर्ण मुंबई गोवा हायवेची पाहणी केलेली आहे आणि त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केलेला आहे. आणि जी परिस्थिती आहे ती संपूर्ण दाखवलेली आहे. आणि जनआक्रोश समिती जी आहे ती गेले अनेक वर्ष शासनाजवळ भांडत आहे. पळसपेपासून पूर्ण अगदी पेण क्रॉस करून वडखळ बायपास जो आहे तिथपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता जो स्पीडने झाला, ज्या जलद गतीने झाला, तो त्याचं संपूर्ण श्रेय या आपल्या जनआक्रोश समितीचं आहे. कारण जनआक्रोश समितीने आपली खूप मागणी, आपली जी मागणी आहे ती खूप लावून धरली होती शासनाकडे आणि शासन खडबडून मग जागं झालं होतं आणि त्यांनी आपल्या परीने, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर होते, जे ब्लॅकलिस्टेड वगैरे होते किंवा जे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम शासनाने केलं आणि मग त्या विभागाचं काम खूप जलद गतीने झालं. आणि त्याच पद्धतीने मग पुढे कोलाडच्या पुढचा जो मार्ग आहे म्हणजे अगदी माणगावपर्यंत तो सुद्धा जनआक्रोश समितीचंच श्रेय आहे हे पूर्ण होण्यासाठी. तर आता आपण जर पळसपेपासून माणगावपर्यंतचा जो प्रवास आपण करतो तो फक्त 2 ठिकाणी आपल्याला थोडासा त्रास होतो. तो म्हणजे
नागोटचा परिसर आणि नागोटने सोडून पुढे आल्यानंतर कोलाडला, ह्या 2 ठिकाणीच फक्त आपल्याला हा त्रास संभवतो. आणि हे 2 जे बायपास आहेत, हे 2 बायपास जे आहेत त्या ठिकाणी अगदी म्हणजे सीझनचं बोलतो मी, सीझनला अगदी 100% ट्रॅफिक असतं. तर हे जे काम आहे हे लवकर झालं तर कमीत कमी आपल्याला चिपळूणपर्यंत तरी अगदी लवकरात लवकर आपला प्रवास होऊ शकतो. आणि संगमेश्वरला म्हणजे चिपळूणपासून पुढे गेल्यानंतर संगमेश्वरला थोडं काम बाकी आहे. ते काम झाल्यानंतर अगदी पुढे मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी काम पूर्ण झालेलं आहे. तर अशी ही परिस्थिती मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत आणखी काही ॲडिशनल माहिती तुम्हाला जर हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. या मुंबई गोवा हायवे व्यतिरिक्त आणखी तुम्हाला कुठल्या दुसऱ्या मार्गाची पाहणी करायची असेल किंवा मार्गाची माहिती हवी असेल तर तीही कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.